तसेच कोकणनगरमधील उजाला मित्रमंडळ व सरस्वती मित्रमंडळ यांनी संयुक्तपणे देवीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे। प्रथमेश दळवी आणि सावंत यांनी देखावा उभारण्यात सहकार्य केले, तर दिलीप लाड यांनी संपूर्ण मंडपाच्या विद्युत रोषणाईची व्यवस्था सांभाळली आहे। 30 ते 40 कामगारांनी तब्बल 10 दिवस अथक प्रयत्न करून देवीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी भव्य महालाचा देखावा उभारला आहे। मंडळाने नवरात्रीच्या 9 दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। उजाला मित्रमंडळ आणि सरस्वती मित्रमंडळ दोन्ही एकत्र येऊन ते सगळं हा डेकोरेशन पासून देवीपासून आगमन विसर्जन सगळं दोन्ही संयुक्त मिळून करतात। हा प्रथमेश दळवी आणि त्यांचा सहकारी कोणतरी सावंत आहे ना, सावंत यांनी केलेलं डेकोरेशन केलेलं आहे। आणि लायटिंगचा प्रकार तो दिलीप लाड यांनी लायटिंग ते करतात। उजाला मित्रमंडळ सरस्वती मित्रमंडळ याच्या सहकार्याने आपण एक 10 दिवस अखंड परिश्रम करून एक महलचा पॅलेस टाईप एक देखावा उभा केला आहे। त्याच्यासाठी आपल्याला एक 10-1 दिवस लागले आणि एक 30-40 कारागीर रोज डे नाईट काम करत होते। योगेश मोळावडेसह रोहित सिंग, S9 न्यूज, मुंबई। किसन नगर येथे देव क्रिएशन या दुकानाचा उद्घाटन सोहळा गिर्यारोहक प्रशांत नंदी यांच्या हस्ते संपन्न झाला। किसन नगर येथे मंदार माहिमकर यांनी लेडीज बुटीकची सुरुवात केली आहे। या बुटीकचा उद्घाटन सोहळा गिर्यारोहक प्रशांत नंदी यांच्या हस्ते करण्यात आला। या बुटीकमध्ये रेडीमेड ड्रेस मटेरियल, कुर्ती, लेगिन्स यांची विविधता नागरिकांना पाहावयास मिळणार आहे। प्रशांत नंदी यांनी सोहळ्याच्या वेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या। सगळ्यात पहिला कॉंग्रॅच्युलेशन सांगायचं आहे, एवढं चांगलं दुकान उभारलं आहे। पारुल माहिमकर मॅडमला खूप चांगलं एक नवीन ॲज अ एंटरप्रेनर ती आली आहे, समोर बिझनेस वुमेनसारखी आली आहे। खूप नवीन हे पाहिजे आजच्या जगात की स्वतःचा बिझनेस चांगलं उभा करायचं। खूप मेहनत असते याला, मी स्वतः शिकलेलो आहे या फील्डमधून, तर खूप मेहनत लागते, खूप आयडियाज लागतात, तरी ते पुढे आलेत आणि काहीतरी नवीन करतायत। हे प्रोत्साहन असतो दुसऱ्या मुलींना, दुसऱ्या बायकांना की कुठे ना कुठे स्वतःही ते काहीतरी करू शकतात, दुसऱ्यांच्या वरती त्यांना उभा राहायला काही गरज नाही आहे। तर खूप चांगलं काम करत आहेत, कॉंग्रॅच्युलेशन देतात। ॲक्च्युली हे सगळे कसं ऑल लेडीज वेअर आहे, लेडीज लोकांसाठी स्पेशल आम्ही सगळे व्हरायटीज आणलेले आहेत। काय नेमकी ही कशा प्रकारे कल्पना सुचली आणि काय यामागचा उद्देश आहे तुमचा? ॲक्च्युली आता कसं जनरेशनच त्याच प्रकारचं आहे ना, का आता वेगवेगळ्या व्हरायटीज आपण दिल्या तर कस्टमरांना पण आवडते, म्हणून त्या मी म्हणजे स्पेशली असं सिलेक्शन करून सगळ्या व्हरायटीज ठेवलेल्या आहेत तिथे। इथल्या स्थानिक नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही? आव्हान म्हणजे आता ती कसं इथे आम्ही सगळे लेडीज वेअरसाठीच ठेवलं आहे ना, तर ते महिलांनी, मुलींनी वगैरे येऊन, आता मुलींचे पण चॉईसेस जास्त असतात, तर त्या प्रकारे त्यांनी आमच्या दुकानात यावं आणि त्याचा लाभ घ्यावा। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भांडूपमध्ये देवीच्या प्राणप्रतिष्ठापने नवरात्र उत्सवाची सुरुवात, 9 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल। तर शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचा लेझर शोद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा अनोखा उपक्रम। S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार।